काय म्हणते बघा, मेधा कुलकर्णी, तुला एवढा त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा पुळका जर येत असेल, मेधा कुलकर्णी, तुला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा एवढा जर पुळका येत असेल ना, तर त्या बीसे मॅडमच्या ऐवजी तुझी सख्खी बहीण मेली असती ना, मग तुला कसं वाटलं असतं? मग काय केलं असतंस तू? तोडफोड नाही, सगळ्या रुग्णांना खाली करून हॉस्पिटल पेटवून दिलं पाहिजे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे. बुलडोझर नंतर फिरवायचा, पहिलं पेटवायचं आणि मग राहिलेल्या राखीवरती त्या बुलडोझर फिरवायचा. असं हॉस्पिटल काय कामाचं आहे? असं हॉस्पिटल काय कामाचं जे लोकांच्या कामी येत नाही, पैसे मागतात, लोकांचे जीव जातात? काय कामाचं आहे असं हॉस्पिटल ते? माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, स्पष्ट, क्लिअर कट, एकदम ऑन रेकॉर्डिंग सांगतोय. जेवढे काही रुग्ण असतील त्या हॉस्पिटलमध्ये, त्यांना एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून हॉस्पिटलला रॉकेलने पेटवून द्यायचं. सरळ हॉस्पिटल. काय कामाचं आहे असं? जाळून टाकायचं हॉस्पिटल. ते काय कामाचं नाही. ते कशाला पाहिजे असं हॉस्पिटल? फालतू हॉस्पिटल, दळभद्री, भिकारचोट साले. नाही तर आहे ना, हॉस्पिटल खाली करून त्या हॉस्पिटलमध्ये जेवढे कर्मचारी ज्यांच्यामुळे भिसे मॅडमचा मृत्यू झाला आहे, त्या सगळ्यांना हॉस्पिटल खाली करून, सगळ्यांना बाहेरनं सगळं सील मारून, त्या कर्मचाऱ्यांना आतमध्ये ठेवून बिना अन्न पाण्याचं उपाशी मारायचं. जीव जात नाही त्यांचा, पण तडपडून ना. त्या लहान 2 चिमुकलींची जबाबदारी कोण घेणार आहे का? आता राज्य सरकार पुढे येत आहे का? कुठे गेला तो गृहमंत्री फडणवीस, देवेंद्र फडणवीस कुठे गेला? चोरटे झाले, भोरटे, तोंडात शिव्या येतात घाणेरड्या. आई बहिणीवरनं पण देऊ नाही शकत. लुटा तुम्ही, जेवढं लुटणार ना, तुमच्या घरात कधी सुखी राहणार नाही तुम्ही लोक, लक्षात ठेवा. हाय लागणार तुम्हाला जनतेची, हाय.